माझ्या पतीचा अपघात झाल्यानंतर मी खूप एकटी पडले होते. ते दिवसभर एका खोलीतच पडून राहत आणि व्यवस्थित चालूही शकत नव्हते. अशा स्थितीत माझं आयुष्य एका ओसाड वाळवंटासारखं बनलं होतं, जिथे वर्षानुवर्ष पाऊस पडला नव्हता. एक दिवस माझ्या एका नातेवाईकाचा मुलगा आर्या येण्यानं मलाही छान वाटत होतं आणि माझं मनही लागून राहत होतं. मी त्याला मूल समजून आपल्या जवळच झोपवत असे. पण एका दिवशी त्यानं वाळवंटात पाऊस पाडला. मित्रांनो, आजच्या या कथेत तुमचं स्वागत आहे. माझं नाव प्रिया आहे. एक महिन्यापूर्वी माझ्या पती अमितचा अपघात झाला होता आणि त्या अपघातात त्याला खूप गंभीर जखमा झाल्या होत्या. पतीच्या जखमेनंतर मी एकदम एकटी पडले होते. ते दिवसभर एका खोलीतच पडून राहत आणि चालण्या-फिरण्यातही असमर्थ होते. एक दिवस मी घरी बसले होते. तशी दाराची घंटा वाजली, तर मी धावत दार उघडलं. त्यानं तिथेच उभं राहून दाराबाहेरूनच आपली ओळख दिली. तो म्हणाला, "भाभी, माझं नाव आर्यन आहे. मी प्रकाश काकाचा मुलगा आहे. कदाचित काकांनी तुम्हाला मेसेज पाठवला असेल." मला लगेच प्रकाश काकांचा तो मेसेज आठवला. मी त्याला म्हटलं, "हो, आत या." आणि इतकं बोलून मी दारात जागा केली. आर्यन संकोचत आत आला. तो म्हणाला, "भाभी, मी आजच इथे आलो आहे. भाभी, मी आजच इथे आलो आहे. तुम्हाला जवळ-जवळ 8 वर्षांपूर्वी पाहिलं होतं. तुमच्या लग्नाचं कार्ड आमच्या घरी आलं होतं. तेव्हा माझ्या हायस्कूलच्या परीक्षा होत्या म्हणून तुमच्या लग्नात येऊ शकलो नव्हतो. मी इथे कॉलेजच्या शिक्षणासाठी आलो आहे आणि हे घ्या, काकांनी हे सामान तुमच्यासाठी पाठवलं आहे." आणि इतकं बोलून त्यानं मला एक पिशवी दिली. पिशवीतून बागेतल्या ताज्या फळा, भाज्या आणि लोणच्याची खूप छान सुगंध येत होती. मी खूप आनंदानं आभार मानून पिशवी घेतली आणि त्याला चहा नाश्ता दिला. या दरम्यान मी जोर देऊन त्याला आहे की तुला सगळं तयार मिळेल. मी तुझ्या काकांना सांगितलं आहे की तुला सगळं तयार दे. आर्यन हे ऐकून एकदम मान्य झाला. जणू हीच गोष्ट ऐकण्यासाठी उत्सुक होता. तो उठला आणि लगेच आपलं सगळं सामान जे त्यानं बाहेर ठेवलं होतं झटकन आत आणलं. त्या दिवसभर आर्यन फक्त आपली खोली नीट करत राहिला. थोड्याच वेळात तो इथे आपलेपणा अनुभवू लागला होता. पण त्याचं मन इथे इतक्या लवकर लागेल हे मी कल्पिलंही नव्हतं. दुसऱ्या दिवशी आर्यनला मी आपल्या पती अमितला भेटवलं. आर्यन हे ऐकून आश्चर्यचकित झाला. कमाल आहे. काल दुपारपासून रात्रीपर्यंत यांची एकही आवाज ऐकू आली नाही. या घरात भाभीशिवाय दुसरा कोणी राहतो हे मला जाणवलंही नव्हतं. मी आर्यनच्या विचारात लक्ष घालत म्हटलं, "खरं तर गोष्ट अशी आहे की यांचा एक गंभीर अपघात झाला होता आणि तेव्हापासून हे बिछाण्यावरच पडून राहतात. हे दिवसभर झोपत राहतात आणि रात्रभर जागे राहतात. पण काल कदाचित जास्त औषधांमुळे ते दिवसभर आणि रात्रभर झोपतच राहिले. दिवस असेच जात होते. मी आर्यनच्या येण्यानं खूप खुश होते. 2 लोकांच्या सुनसान घरात थोडी रौनक आली होती. आर्यन स्वभावाचा खूप चांगला होता आणि माझी खूप काळजी घेऊ लागला होता. दिवशीची गोष्ट आहे की मी आर्यन स्वयंपाकघरात येऊन अशी गाणी गुणगुणत होते. तशी आर्यन स्वयंपाकघरात येऊन माझा हातभार लावू लागला. मी हसून म्हटलं, "आर्यन, तू अजून मूल आहेस. तुझं काम आहे शिकणं आणि फक्त शिकणं. तू हे सगळं काम करू नकोस." उत्तर म्हणून तो म्हणाला, "हो भाभी, शिकणं तर माझं काम नक्कीच आहे, पण मी इतकाही मूल नाही. मी पूर्ण 20 वर्षांचा आहे." मी आश्चर्यानं आर्यनच्याकडे पाहिलं तर तो म्हणाला, "हो भाभी, मी आता कॉलेजमध्ये शिकतो. आता मी मूल राहिलो नाही." हे ऐकून मी पूर्ण शांत झाले. एक दिवस बोलता बोलता आर्यन माझ्याकडून माझ्या पती अमितबद्दल विचारू लागला की त्यांना काय झालं होतं? हा अपघात कधी आणि कसा झाला होता? मी उदास होऊन म्हटलं, "आधी ते पूर्ण तंदुरुस्त होते आणि आमचा सगळा व्यवसाय ते एकट्यानेच पाहत होते." सगळं चांगलं चाललं होतं आणि आम्ही हसत-खेळत एकत्र राहत होतो. मग एक दिवस असं काही झालं, की जेव्हा ते कारखान्यातून परत घरी येत होते, तेव्हा वाटेत त्यांचा अपघात झाला. त्या अपघातानंतर आमचं आयुष्य आणि घराची परिस्थिती दोन्ही बदलली. त्यांच्या पायांना खूप जखमा झाल्या होत्या. सगळं उपचार करून घेतलं आहे. पण ते अजूनही व्यवस्थित चालू शकत नाहीत. सध्या तर त्यांना 2 पावलं चालायलाही पूर्ण 10 मिनिटं लागतात. म्हणून ते बहुतेक आपल्या खोलीतच राहतात. आठवड्यात 3 दिवस फिजिओथेरपिस्ट येतो आणि बाकी वेळेत ते सिनेमे पाहतात आणि पुस्तकं वाचतात. डॉक्टर म्हणाले आहेत की वेळ लागेल पण ते हळूहळू बरे होतील आणि आरामात चालू लागतील. आर्यननं हे ऐकून त्यांच्याकडे पाहिलं. त्याला माहीत होतं की आमच्या लग्नाला क्वचित 5 वर्षं झाली असतील. तो म्हणाला, "भाभी, तुमच्या लग्नाला जवळ-जवळ 5 वर्षं झाली आहेत ना?" मी म्हटलं, "हो, 5 वर्ष झाली आहेत." तो म्हणाला, "मलाही आठवतं भाभी. त्यावेळी माझ्या परीक्षा चालू होत्या आणि म्हणून मी तुम्हाला भेटूही शकलो नव्हतो.
मी कदाचित शाळेत शिकत होतो, तेव्हा मी एकदा तुम्हाला पाहिलं होतं. तुम्ही काकांकडे काही पुस्तकं घेऊन आला होतात. मी म्हटलं, "हो, हो." तेव्हा तुमचे काका माझे गणिताचे शिक्षक होते आणि मी त्यांना पुस्तकं परत करायला आले होते. कारण त्यानंतर मी दुसऱ्या शाळेत जाऊ लागले होते. दिवस जात राहिले आणि आर्यनला आमच्या इथे राहून 4 महिने झाले होते. आर्यन पौगंडावस्थेतून प्रौढतेच्या मार्गावरच चालला होता. पण त्याला हे स्पष्ट समजलं होतं की आम्ही दोघं पती-पत्नींच्या शांत आयुष्यात फिजिओथेरपिस्टशिवाय तोच आहे, जो डंबहूत संगीताची सूर आणि ताल निर्माण करत आहे. आर्यन माझ्याशी जवळीक वाढवण्याचा सतत प्रयत्न करत होता आणि मलाही इतक्या दिवसांपासून कोणताही सुख मिळालं नव्हतं. तर मीही त्याच्याकडे ओढली जात होते. आम्ही दोघं कामातून मोकळे झाल्यानंतर खूप वेळ एकमेकांसोबत घालवत असू, एकत्र बसून जेवण करत असू आणि हळूहळू जवळही होत जात होतो. मी आता त्याच्यावर प्रेम करू लागले होते आणि मला माहीत होतं की तोही माझ्यावर प्रेम करू लागला आहे. कारण आता आमच्यातील नातं वाढतच जात होतं. दिवस जात जात होते आणि आमच्यातील अंतर कमी होत जात होतं. आता मला आर्यनचा स्पर्श चांगला वाटू लागला होता. तो मजामजात मला इकडे-तिकडे स्पर्श करत असे. तो कदाचित हे तपासत असे, की भाभी कशी प्रतिक्रिया देतील. कधी-कधी आपल्या पतीबद्दल विचार करून मी खूप उदास होत असे आणि माझ्या डोळ्यात पाणी येत असे. अशावेळी आर्यनच मला सांभाळत असे आणि मला मिठी मारत असे. आम्ही दोघं आता एकत्रच झोपू लागलो होतो आणि एकमेकांत गुंतून गेलो होतो. एके दिवशीची गोष्ट आहे. आर्यन आज पूर्णपणे मोकळा होता. म्हणून तो गाणं गुणगुणत स्वयंपाकघरात आला आणि झटकन माझे दोन्ही डोळे बंद करून माझ्या कानात आपलं तोंड लावून म्हणाला, "भाभी, आज मी तुमचं सगळं काम करून टाकेन. तुम्ही इकडे या आणि आरामात बसा." तो हळूहळू माझ्या मऊ धुतल्या जवळ सुंघत मला एका खुर्चीवर बसवू लागला. मीही आता खुर्चीवर बसून सवू लागला. मी खुर्चीवरून उठले आणि त्याला खुर्चीवर बसवून स्वतः त्याच्या मांडीवर बसले. आम्ही दोघं काही क्षण असेच राहिलो. ना हललो-डुललो आणि ना काही बोललो. फक्त शांतपणे एकमेकांना अनुभवत राहिलो. अजून 2 मिनिटं गेली असतील, की कुठून तरी खोकण्याचा आवाज आला. तर आम्ही दोघं थरारलो आणि घाबरून मी आर्यनला स्वतःपासून लगेच वेगळं केलं. जरी आर्यनची इच्छा नव्हती, की तो माझ्यापासून वेगळा होईल. पण तरीही काही विचार करून तो माझ्यापासून वेगळा झाला आणि हसत स्वयंपाकघरातून बाहेर निघाला. तो बाहेर जाऊन बसला आणि आमच्यातील क्षण आठवून हसू लागला. मी हे सगळं पाहिलं होतं. मी त्याच्या जवळ जाऊन बसले आणि त्याच्या गालावर एक हलकीशी चापट मारून आणि दुसऱ्या गालावर गोडसं चुंबन देऊन उठून उभी राहिले. त्यावर आर्यन म्हणाला, "भाभी, दुसऱ्या गालावर इतकी अन्याय का?" तो आपल्या जागेवरून उठला आणि माझ्या बाजूला येऊन काम करू लागला. तो वारंवार मला स्पर्श करत होता. माझ्या शरीरात जणू वीज धावत होती. मी त्याच्या स्पर्शानं किती आनंदी होते, हे फक्त मी आणि माझं तहानलेलं मनच जाणत होतं. मी तर अशा अद्भुत अनुभवाची तहान लागली होती. पण त्या सकाळी आर्यननं माझं सगळं अधुरेपणा दूर केलं होतं. अनेक महिन्यांनंतर आज वाळवंटात पाऊस पडला होता आणि जोरात पडला होता. आम्ही दोघं मुरडल्यानंतर बिछाण्यावरच पडले होते. तशी खोकण्याचा आवाज पुन्हा येऊ लागला. मी 1 कप चहा घेऊन आर्यनला प्रेमानं पाहत त्या खोलीतून निघाले आणि पतीच्या खोलीपर्यंत पोहोचले. आर्यनही कपडे घालून बाहेर आला आणि आपला नाश्ता बनवू लागला. मी तिथेच आपल्या पतीजवळ बसले आणि त्यांच्या तब्येतीबद्दल विचारू लागले. जेव्हा मी खूप वेळानंतरही पतीच्या खोलीतून बाहेर आले नाही, तर आर्यन पुन्हा तडफडू लागला. त्यानं जाणून-बुजून स्वयंपाकघरात भांडी पडायला सुरुवात केली. पण मी त्याच्या या इशाऱ्याला ऐकूनही त्याच्या जवळ गेले नाही. मी आपल्या पतीच्या दोन्ही तळहातांना शांतवत होते. पण मला असं वाटत होतं, की मी आर्यनच्या तळहातांना शांतवत आहे. मी आर्यनसोबत घालवलेल्या क्षणात गुरफटत होते आणि आपल्याशी बोलत होते, की प्रेम आपल्या आयुष्यात अगदी अशाच प्रकारे यावं. कुठल्यातरी उन्मुख झऱ्यासारखं माझ्या आत गुदगुल्यासारखं वाटत होतं. पण मी या गोष्टीबद्दल पूर्ण अनभिज्ञ होते, की माझ्या पतीला माझं हे वर्तन खूप विचित्र वाटत होतं. तेही हे जाणवत होते, की मी अचानक खूप खुश राहू लागले आहे. मी त्यांच्यासोबतही झोपत नव्हते आणि जर झोपले तरी त्यांच्याकडे पाठ करून झोपत असे. मी नवीन नवरीसारखी बनले होते आणि माझे तेवर आणि माझे अंदाज माझ्या पतीला आश्चर्यचकित करत होते. आर्यनही जो सुरुवातीला त्यांना कधी-कधी 1 सेकंदासाठीच भेटायचा, तो आता खांदेही दाबत होता आणि चहाही पाजत होता. एक दिवस स्वयंपाकघरात मी चहा बनवत होते. तशी आर्यननं येऊन मला मागून आपल्या बाहूंमध्ये घेतलं आणि मला चुंबन घेऊ लागला. मीही त्याला बिलगले आणि आम्ही दोघं एकमेकांत हरवून गेलो. तशी खट आवाज आला. या आवाजानं आर्यन थरारलं. या आवाजानं आर्यन थरारलं. आम्ही दोघं एकमेकांपासून वेगळे जमी खूप खुश होते.
आधी जी मला आपली जिंदगी एक ओझंसारखी वाटत होती, आज तीच जिंदगी मिळाल्यानं मी कोझंसारखी ढगांसारखी आणि कापसाच्या पायांसारखी वाटत होती. मी आर्यनच्या इथे येण्याला निसर्गाच्या कुठल्यातरी चमत्कारासारखं मानले होते. आर्यनला इथे येऊन 1 वर्ष पूर्ण होणार होतं आणि मी त्याला भेटून निखारली गेले होते. आता आमचं पूर्ण आयुष्य मस्तीनं भरून गेलं होतं. नमस्कार मित्रांनो, तुम्हाला ही कथा आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि यापेक्षाही अधिक रंजक व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनेलवर नुकताच अपलोड केलेला नवीन व्हिडिओ नक्की पहा. तो तुम्हाला खूप आवडेल अशी मला आशा आहे.